Good afternoon, students. Now we will see the next topic, and that is banking. How simple interest, compound interest, ते बघूयात आपण आता. बँकेचे व्यवहार काय आहेत ते तुम्ही लास्ट चॅप्टर किंवा लास्ट इयर मध्ये थोडेफार बघितलेले आहेत. मग आता त्याच्यातलंच थोडीशी आपण रिव्हिजन करूयात. बँकेमध्ये गेल्यानंतर आता बँकेमध्ये आपण जे काय आहे आपलं सेव्हिंग ते ठेवत असतो. मग त्या आपण जे काही पैसा ठेवतो बँकेत त्याच्यावरती बँक आपल्याला काय देत असते? इंटरेस्ट देत असते. काय देत असते? त्याच्यावरती व्याज देत असते. त्याला म्हटलेलं आहे इंटरेस्ट. आणि इंटरेस्ट याच्यात हे बघणार आहोत आपण. मग आता याच्यात तुम्हाला बँकिंग साठी तुम्ही स्टडी केलेला आहे. फक्त आता आपण बघूयात कोणतं कोणतं काय असतं. करंट अकाउंट असतं. डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स बँकेमध्ये काय वेगवेगळे अकाउंट्स. मग डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स कोणते आहेत? करंट अकाउंट आहे, त्याच्यानंतर सेव्हिंग अकाउंट आहे, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आहे. आरडी काढतो, महिन्याच्या महिन्याला आपण पैसे त्याच्यामध्ये भरत राहतो, असं रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आहे. त्याच्यानंतर एकदाच एक रक्कम घेतो आणि ती फिक्स ठेवतो, 2 वर्षासाठी काही महिन्यांसाठी ठेवतो, असं त्याला म्हटलंय फिक्स डिपॉझिट. अशी डिफरंट टाइप्सचे अकाउंट्स बँकेमध्ये असतात. करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट आणि रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आणि काय असणार आहे? रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट. मग आता जे काही आपण आपले जे काही अमाऊंट ठेवतो, करंट अकाउंट कशाला म्हटलेलं आहे? इज मेनली फॉर ट्रेडर्स अँड दोज डीलिंग इन मनी ऑन अ डेली बेसिस. रोजचे व्यवहार ज्यांचे होतात, मग एखादा व्यापारी असेल त्यांच्यामध्ये रोजचे व्यवहार, पैसा त्यांच्याकडे रोज येत असतो, मग तो रोजचा पैसा काय केला जातो? त्यांच्याकडून बँकेमध्ये जमा केला जात असतो. मग तसं रोजचं जे आहे पैसा ट्रेडिंग म्हणजे रोजचा व्यवहार पैशाचा जिथे होतो त्याच्यासाठी कोणतं अकाउंट असतं? करंट अकाउंट. मग अन अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट और विड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. मग त्याला अचानक जास्त पैसे लागतील, कमी लागतील, मग तो कितीही वेळा अमाऊंट काढू शकतो, आणखीन अमाऊंट डिपॉझिट पण ठेवतं. विड्रॉ म्हणजे काढणे आणि डिपॉझिट म्हणजे ठेवणे. त्याच्यानंतर द बँक इश्यूज अ पासबुक ऑफ दिस अकाउंट अँड ऑल्सो अ चेकबुक ऑन डिमांड. पासबुक पण देते आणि चेकबुक पण देत असते. आता याच्यामध्ये काय होणार आहे? आपण जो काही पैसा बँकेमध्ये राहणार आहे, आता याच्यात द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाइप ऑफ अकाउंट. करंट अकाउंट मध्ये पैसा ठेवला जातो, पैसा काढला जातो. मग दिवसातून कितीही वेळा तुम्ही काढा, कितीही वेळा काय करा, ठेवा. मग या असं अकाउंट जे आहे तिथे काय केलं जाणार आहे? तर तिथं बँक आपल्याला इंटरेस्ट देणार नाही. कळलंय? त्याच्यानंतरचा प्रकार कोणता आहे? सेव्हिंग अकाउंट. आता जो काही एखादी व्यक्ती काय करतं? एखादी मिनिमम अमाऊंट त्या बँकेमध्ये ठेवतं. एक अकाउंट ओपन करतं मिनिमम अकाउंट वरती, आणखीन त्यामध्ये बँकेत पैसे ठेवले जातात. मग त्याला काय म्हटलेलं आहे? सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंट साठी पहिल्यांदा त्या पर्सनला एक डिपॉझिट मिनिमम अमाऊंट ठेवून ते सेव्हिंग अकाउंट ओपन करता येतं. आणि आता ती मिनिमम अमाऊंट किती असायला पाहिजे ओपनिंगची, ते बँक डिसाइड करणार आहे. मग त्याच्यावरती बँक काय करणार आहे? तर बँक इंटरेस्ट देणार आहे ऑन द बेसिस ऑफ डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. रोजचं काय क्रेडिट बॅलन्स असेल त्याच्यावरती आपल्याला तिथं इंटरेस्ट व्याज दिलं जाणार आहे. मग आता त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स पण आहेत. मग किती वेळा ते पैसे विड्रॉ करता येणार आहेत, किती वेळा नाही येणार, असं त्याच्यावरती काय असणार आहेत? रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत. देर आर सम रिस्ट्रिक्शन्स ऑन हाऊ ऑफन मनी कॅन बी विड्रॉल फ्रॉम दिस अकाउंट. आणि फॉर दिस अकाउंट टू द बँक इश्यूज अ पासबुक, किंवा आपण त्यांना डिमांड केली तर डिमांड ऑन डिमांड आणखीन काय असणार आहे? चेकबुक. चेकबुक पण दिलं जाईल किंवा पासबुक पण मिळणार आहे. त्याच्यानंतरचा टाईप कोणता आहे? रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. आता याच्यामध्ये द अकाउंट होल्डर कॅन डिसाइड द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ. आता तो जो पण अकाउंट होल्डर असेल त्यानं काय करायचे? त्याला आरडी हा शब्द वापरला जातो. मग आरडी जर ओपन केलं आपण, आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा आपण ती अमाऊंट काय करणार आहोत? ठेवणार आहोत. मग प्रत्येक महिन्याला तेवढी अमाऊंट काय करणार आहे? बँकेत जमा केली जाणार आहे.
आणि त्याच्यावरती बँक आपल्याला काय देणार आहे, इंटरेस्ट देणार आहे. आणि आता याच्यामध्ये हे अकाउंट जे असतात हे कंपल्सरी अकाउंट असतात. ह्याच्यामध्ये दर महिन्याला तेवढी अमाऊंट गेलीच पाहिजे. जर आपण आरडी ओपन केलं तर तेवढी अमाऊंट दर महिन्याला बँकेमध्ये भरली गेली पाहिजे, त्या त्या तारखेला भरली गेली पाहिजे. त्याच्यानंतर अजूनही काही जॉईंट अकाउंट असतात. त्याच्यानंतर दुसरं टाईप आहे फिक्स्ड डिपॉझिट. मग फिक्स्ड डिपॉझिट मध्ये अ डिपॉझिटर डिपॉझिट्स अ सर्टन अमाऊंट फॉर अ फिक्स्ड पिरियड इन द बँक. काही कालावधीसाठी एक फिक्स अमाऊंट ठेवली जाते आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला बँक काय देते, इंटरेस्ट देत असते. मग तिथे आता इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही सिंपल इंटरेस्ट बघितलेला आहे असेल, आणि दुसरा एक टाईप आहे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्याचा, ते आहे कंपाऊंड इंटरेस्ट. त्याच्यानंतर एटीएम क्रेडिट अँड डेबिट कार्ड्स, हे सुद्धा आता नवीन सुरू आहे. एटीएम म्हणजे ऑटोमॅटिक टेलर मशीन्स, यांच्यामधून थ्रू सुद्धा आपण अमाऊंट विड्रॉ करू शकतो. बँकेत न जाता एटीएम मध्ये जाऊन आपल्याला आपली अमाऊंट घेता येते. त्याचबरोबर बँकेकडून एक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आपल्याला दिलं जातं आणि त्याचा यूज सुद्धा आपण ट्रान्झॅक्शन म्हणजे त्याचा यूज, त्या कार्डचा यूज सुद्धा आपण व्यवहारामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर आणि असं कार्ड बँक आपल्याला देतं, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड बँक देतं आणि त्या कार्डचा यूज सुद्धा आपण दुकानांमध्ये जे काही आपण पैशांचे व्यवहार करणार आहे तिथं ते करू शकतो. त्याच्यानंतरचा प्रकार तुमचं पासबुक. तुम्ही घरामध्ये जर बघितलं असेल तर त्या पासबुक मध्ये काय काय लिहिलेलं असतं, कसं असतं त्याचं पेज, तर त्याच्यामध्ये सिरियल नंबर पहिल्यांदा, नंतर दिनांक असते, त्याच्यानंतर जे काही व्यवहार होणार आहे त्याचे तपशील इथं लिहिलेले असतात. म्हणजे जो काय आता पैसा ठेवणार असाल तर ती कॅश मध्ये आहे का, चेक दिलेला आहे त्याचा, मग ते देताना तो व्यक्ती स्वतः आलेला आहे का. आता आपण काही वेळेला बँकेत पैसे ठेवतो, मग एक ठराविक महिना अखेर काही महिन्यांच्या नंतर म्हणजे 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी त्याच्यावरती काय केलं जाणार आहे, बँक व्याज देतं, ते व्याज सुद्धा आपल्या पासबुक वरती सेव्हिंग अकाउंट वरती जमा होत असतं. मग चेकबुक असेल तर त्याचा नंबर काय आहे चेकचा तो लिहिला जातो. त्याच्यानंतर किती अमाऊंट काढलेली आहे, काढल्यानंतर किती आपली शिल्लक, त्याच्यानंतर ती अमाऊंट काढली आहे का त्या व्यक्तीने डिपॉझिट केली आहे अमाऊंट, आणि जर डिपॉझिट केली असेल तर आधीच्या बॅलन्स मध्ये काय होणार आहे, ऍड होऊन पुढे बॅलन्स येणार आहे. त्याच्यानंतर जर विड्रॉल केली असेल म्हणजे काढली असेल तर आधीच्या बॅलन्स मधून काय होणार आहे, तेवढी अमाऊंट मायनस होऊन इथं बॅलन्स दिसणार आहे. कळलंय. मग आता इथं तुम्हाला एक तारीख दिलेली आहे 2/2/16. द अमाऊंट डिपॉझिटेड वॉज, बघा 2/2/16 द अमाऊंट डिपॉझिटेड वॉज किती आहे, 1500 रुपीज. बॅलन्स किती आहे त्यावेळेला, 7000 रुपीज. त्याच्यानंतर ऑन डेट दिली आहे 12/2/16, त्याच्यामध्ये डॅश रुपीज वेअर विड्रॉल, मग 12/2/16 किती विड्रॉल केलेली आहेत अमाऊंट, विड्रॉल मध्ये बघायचं तर 3000. ते विड्रॉल केल्यानंतर त्याचा चेक नंबर किती आहे तर तो इथं दिलेला आहे चेकबुक नंबर, आणि ते काढल्यानंतर बॅलन्स मध्ये मग पहिला होते 12,000, त्याच्यातून 3,000 काढल्यावरती किती झालेले आहेत, मग 9,000 बॅलन्स असणार आहे. असं ही तुमचं पासबुकचं पेज असणार आहे. त्याच्यानंतर 26/2/2016 ला काय ऍड झालेला आहे, इंटरेस्ट. आपला जो काही पैसा आहे हा बॅलन्स त्याच्यावरचा इंटरेस्ट, आणि तो किती इंटरेस्ट मिळालेला आहे तर 135 रुपीज. मग तो डिपॉझिट होणार आहे म्हणजे ते आपल्या बॅलन्स मध्ये ऍड होणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय काय माहिती असायला पाहिजे बघा. जी काही अमाऊंट आपण समजा आपण दुसऱ्यांकडून घेतो किंवा आपण बँकेमध्ये जी अमाऊंट डिपॉझिट करतो किंवा आपण एखादा काही व्यवहार करायचा असेल तर ती अमाऊंट आपण घेतो, म्हणजे जी अमाऊंट असते त्याला काय म्हटलेलं आहे, प्रिन्सिपल. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एका व्यक्तीनं एवढी 30,000 रुपये 8% पर ॲनम या इंटरेस्टनं काय घेतलेली आहे, बँकेकडून घेतलेली आहे. आता काही वेळेला आपल्याला पैशाची गरज लागते त्यावेळेस आपण बँकेकडून लोन घेतो.
कळलंय? मग ते घेत असताना बँक आपल्याला पैसे देते, त्याच्यावरती आपल्याला ते परत करायचे असतात ते पैसे. मग ते परत करत असताना तेवढीच अमाऊंट आपल्याला परत करायची नाही, तर आपल्याला बँकेने पैसे दिले त्याबद्दल आपण बँकेला काय देणार आहोत? ती बँक आपल्याकडून त्याच्यावरचं व्याज सुद्धा वसूल करत असते. मग त्या व्याजाचा दर काय असतो? इंटरेस्टचा रेट काय आहे? तर 8% पर ॲनम. 8% पर ॲनम. पर ॲनम म्हणजे दर साल, दर शेकडा. दर साल, ॲनम म्हणजे एक वर्ष. कळलं? मग आणि मग ॲट द एंड ऑफ द पिरियड शी हॅड टू पे बॅक अन अमाऊंट ऑफ 240 रुपीज ओव्हर अँड अबाव व्हॉट शी हॅड बॉरोड. आता बँकेला तिनं एवढे सुविद्या तिनं 30,000 रुपीज लोन घेतलं 8% पर ॲनमनं, आणि नंतर एका वर्षासाठी घेतलं. एका वर्षाच्या नंतर तिनं पैसे परत दिले बँकेला, पण तिनं अजूनही किती अमाऊंट जादा दिलेली आहे? तिला अजूनही 2,400 एवढी अमाऊंट सुद्धा जादा द्यायला लागली. जेवढे तिनं बोरो केले होते ते देऊन वर तिला एवढे 2,400 रुपये पण द्यायला लागले. मग त्याच्यामध्ये 30,000 ही काय असणार आहे? प्रिन्सिपल म्हणायचंय त्याला. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 8%. त्याच्यानंतर पर्सेंट साठी हा सिम्बॉल यूज केलाय, आणि रीड करताना PCPA म्हणजे काय? पर्सेंट पर ॲनम. त्याच्यानंतर इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट तिला किती द्यायला लागला? तर इंटरेस्ट शी हॅड टू पे इंटरेस्ट ऑफ 2,400. तिला एवढा इंटरेस्ट द्यावा लागला, आणि किती पिरियड साठी घेतलेला आहे? 1 इयर साठी. म्हणून तिला बँकेला टोटल किती पैसे द्यायला लागले? तर हे 30,000 आणि हे घेतलेले हे व्याजाचे 2,400 असे एकूण तिला 32,400 रुपीज तिला बँककडे द्यायला लागलेले आहेत. म्हणून इथं एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो, आणि तो कोणता आहे? अमाऊंट. अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता त्याच्यानंतर आता ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे? इथे एक पासबुकचं दिलंय, त्याच्यानंतर हीच माहिती इथं दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला हे फिल करायचं आहे. मी तुम्हाला हे पाठवते, तुम्हाला ते करायला येईल. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा पार्ट काय आहे? तर पुढच्या भागामध्ये तुम्हाला सिंपल इंटरेस्ट काय आहे ते बघायचे. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट. आणि त्याच्यासाठी इथे एक सम दिलेला आहे, आणि त्या सम वाचायचंय, आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रिन्सिपल काय आहे, पिरियड किती कालावधीसाठी पैसा आहे तो वापरलेला, त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, आणखीन तुम्हाला व्याज किती आहे, किती व्याज द्यावं लागलं, हे गणित जर वाचलं तर काय केलेलं आहे अलकानं? एक 2 व्हीलर तिला घ्यायची आहे, आणि ते खरेदी करण्यासाठी तिनं बँकेकडून काय केलेलं आहे? दर साल दर शेकडा 12 दराने, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 12. आणि बँकेकडून तिनं किती रुपीज घेतले? 50,000 रुपीज हे लोन घेतलं, कर्ज घेतलं. 5 वर्षानंतर तिला 6,000 रुपये जादा द्यावे लागले. हे 50,000 तर तिनं दिलेच, आणि तिला किती जादा द्यायला लागले? 6,000 जादा द्यावे लागले. म्हणजेच इथं मुद्दल काय आहे? तर 50,000. मुदत किती आहे? 5 इयर्स. व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट 12%, आणि व्याज किती झालेला आहे? तर 6,000. मग तुम्हाला एकूण तिला बँकेकडे किती रक्कम द्यायला लागली? मग किती अमाऊंट तिला बँकेला द्यायला लागली? तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट एवढं तिला द्यायला लागलेलं आहे. 50,000 अधिक 6,000 म्हणजे तिला बँकेला 56,000 56,000 रुपीज तिला द्यायला लागलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये दर साल दर शेकडा म्हणजे पर्सेंट पर ॲनम हे कशानं रिप्रेझेंट होतं? कॅपिटल आर. त्याच्यानंतर 1 वर्षासाठी 100 रुपयावर व्याज हे काय असतं? आर न रिप्रेझेंट होतं. त्याच्यानंतर 1 रुपयासाठी जेवढी तुमची मुद्दल आहे त्याच्यावरचं व्याज कसं रिप्रेझेंट होणार आहे? P इंटू आर अपॉन 100. इथं 1 वर्षासाठी बघितलं आपण, इथं 1 वर्षासाठी 100 रुपयावरती 1 रुपया व्याज म्हणून हे आर न रिप्रेझेंट होणार. त्याच्यानंतर 1 वर्षासाठी 1 रुपयावरती मिळणारे व्याज आर अपॉन 100.
त्याच्यानंतर आपली मुद्दल जी आहे त्याच्यावरती मिळणारा म्हणून P×R/100 आणि सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला किती कालावधीसाठी आहे ते मल्टिप्लाय होणार. म्हणून सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय येणार आहे P×R×N/100. P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि N म्हणजे काय असणार आहे पिरियड. म्हणून हे येणार आहे फॉर्म्युला सिंपल इंटरेस्टचा. आता इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि हे एक्झाम्पल हे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. हे वाचायचंय आणि हे फिल करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर रामरावांनी 2 वर्षासाठी म्हणजे रामराव यांनी 2 इयर्स साठी 10% पर ॲनम 10 न काय केलेलं आहे 6,000 रुपीज लोन म्हणून घेतलेला आहे, बॉरो केलेले आहेत. आणखीन त्याला त्या मुदतीनंतर एकूण सरळ व्याज द्यावे लागले. किती सरळ व्याज द्यावे लागले? किती वर्षासाठी घेतलेत त्यांनी 2. म्हणून N म्हणजे पिरियड 2 इयर्स. प्रिन्सिपल किती मुद्दल घेतलेली आहे तर प्रिन्सिपल येणार आहे 6,000 रुपीज. किती वर्षासाठी आहे N=2 इयर्स आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10%. म्हणून आपल्याला काय फाइंड करायचं आहे इंटरेस्ट फाइंड करायचं आहे. सिंपल इंटरेस्ट P/R/N/100 व्हॅल्यूज घालायच्या आणि सिंपल इंटरेस्ट किती सरळ व्याज द्यावे लागले. सरळ व्याजच फक्त विचारलेलं आहे. हे व्याजाबरोबर हे 6,000 रुपये पण द्यायला लागणार आहेत. मग त्याला किती रुपये द्यायला लागलेत 2 वर्षांनी ज्यादा 1,200 रुपये जास्त द्यावे लागलेले आहेत. हे झालं सिंपल इंटरेस्ट. त्याच्यानंतरच अजून एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे आणि ते एक्झाम्पल काय आहे तर एक 2 व्हीलर घेण्यासाठी अलकाने काय केले बँकेकडून 50,000 जसं आता आपण पुस्तकातलं एक्झाम्पल बघितलेलं होतं तसंच एक्झाम्पल हे इथं दिलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल विचारलेलं आहे ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला आलं पाहिजे. अनिलने बँकेकडून थ्रेशर मशीन खरेदी करण्यासाठी थ्रेशर जे शेतकऱ्यांना लागणारं थ्रेशर जे असतं मळणी कापणी यंत्र ते घेण्यासाठी त्यानं बँकेकडून किती रुपीज घेतलेले आहेत 50,000. म्हणून त्याचं P प्रिन्सिपल किती असणार आहे 50,000 रुपीज. 50,000 रुपीज. त्याच्यानंतर किती वर्षासाठी आहे तर ते 2 वर्षासाठी. म्हणून N=2 इयर्स. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे 10%. आणि आता 2 वर्षानंतर बँकेला एकूण किती रक्कम परत करावी लागेल. पहिल्यांदा एकूण किती रक्कम म्हणजे अमाऊंट ही फाइंड करायची आहे. त्याच्या आधी तुम्हाला काय फाइंड करायला पाहिजे सिंपल इंटरेस्ट. म्हणून SI= काय फॉर्म्युला आहे P×R×N/100. व्हॅल्यूज घालायच्या 50,000 इंटू 2 इंटू 10 इंटू 10 इंटू काय येणार आहे 2 पिरियड अपॉन 100. आता हे झिरोज कॅन्सल होणार. मग 10 इंटू 2 किती येणार आहे 20 आणि 20 इंटू 5 5 2 जा 10 बघा 5 2 जा 10 आणि त्याच्यावरती किती झिरोज देणार 1 2. हे झालं त्याचा सिंपल इंटरेस्ट. बघा हे 10 इंटू 2 20 आणि 5 2 5 जा 10 आणि पुढं किती झिरोज द्यायला लागणार आहेत हा एक झिरो 2 झिरोज दिले. म्हणून सिंपल इंटरेस्ट किती झालेला आहे 1000 रुपीज. मग आता अमाऊंट बँकेला किती द्यायला लागणार आहे अमाऊंट काय असतं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट P+I. P किती आहे 50,000 प्लस किती येणार आहे 1000. म्हणून किती येईल ते 50,000 आहे. इथं एक झिरो येणार आहे, इथं पण एक झिरो येणार आहे ज्यादा, इथे एक झिरो लक्षात आलंय 2 झिरो जाणार आहेत. आणखीन मग इथं 1000 म्हणून अमाऊंट किती येणार आहे 51,000. 1 2 3 1 2 3 4 50,000 अधिक 10 म्हणजे किती येणार 60,000. 2 वर्षांनी किती द्यायला लागलेले आहेत तर 60,000 रुपीज बँकेला द्यायला लागले आहेत. बघा इथं P ची व्हॅल्यू 50,000 इंटू 10 रेट ऑफ इंटरेस्ट इंटू पिरियड 2 अपॉन 100. हे 2 झिरोज कॅन्सल झाले म्हणजे कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला 500 इंटू 10 इंटू 2 कळलंय यांचं मल्टिप्लिकेशन.
5 टू जा किती येतं 10 आणि 10 वरती किती झिरोज द्यायचे आहेत 1 2 3 10 वरती 3 झिरोज म्हणजे किती 1000 झालं 10,000. 50,000मध्ये 10,000 ऍड केले तर टोटल किती द्यायला लागणार आहेत त्याला बँकेकडे 2 वर्षांनी 60,000 रुपये द्यायला लागणार आहेत. लक्षात आलेलं आहे. आता त्याच्या पुढचा भाग आहे सर्कल, पण तो आपण नंतर बघूया. त्याच्याही आधी तुम्हाला इथे 2 सम्स आहेत बघा, जे काल आपले राहिलेले होते आणि मी म्हंटल मी तुम्हाला नंतर सांगते. हे 2 सम्स आहेत. याच्यामध्ये 20 लिटर पेट्रोल मध्ये 400 किलोमीटर्स एवढं डिस्टन्स कव्हर करते, तर 40 लिटर पेट्रोल मध्ये तेच किती डिस्टन्स कव्हर करणार आहे. कार ती डिस्टन्स किती कव्हर करेल 40 लिटर्स मध्ये, तो क्वेश्चन आहे. मग लिहायचंय कसं, तर पेट्रोल इन लिटर्स ही एक्स न डिनोट करूयात आणि दुसरी क्वांटिटी कोणती आहे डिस्टन्स कव्हर्ड. मग गाडीमध्ये असलेलं पेट्रोल ती एक क्वांटिटी आणि कव्हर केलेलं डिस्टन्स ही दुसरी क्वांटिटी. मग त्या दोन्ही क्वांटिटीज एक एक्स आणि एक वाय न रिप्रेझेंट केलं तर डिस्टन्स आता यांच्यामध्ये एक्स आणि वाय मध्ये काय असणार आहे डायरेक्ट प्रपोर्शन असणार आहे. आणि डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर काय सेम असतं रेशिओ इज कॉन्स्टंट. म्हणून रेशिओ फाइंड करायचा एक्स अपॉन वाय दिलेल्या ह्याच्यावरून. वेन एक्स इज इक्वल टू 20 y इज इक्वल टू किती आहे 400 म्हणून 20 अपॉन 400 x अपॉन y इज इक्वल टू येणार आहे 1 अपॉन 20. मग x अपॉन y इज इक्वल टू 1 अपॉन 20 हे इक्वेशन लक्षात घ्यायचं. हा रेशिओ आहे x अपॉन y ची किंमत किती आली 1 अपॉन 20. आता पुढचं वाक्य जर वाचलं तर तीच कार 40 लिटर पेट्रोल मध्ये किती किलोमीटर अंतर कापेल. म्हणजे इफ एक्स इज इक्वल टू 40 लिटर्स वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची. 40 लिटर पेट्रोल मध्ये ती कार किती डिस्टन्स कव्हर करेल हे विचारले. त्याच्यासाठी हे इक्वेशन वापरायचं एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन 20. याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे ती सबस्टिट्यूट करायची 40 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन 20. देअरफॉर वाय इज इक्वल टू किती येणार आहे 40 इंटू 20. कळलंय. म्हणून y इज इक्वल टू किती आलं 800 किलोमीटर. 40 लिटर पेट्रोल मध्ये गाडी किती जाणार आहे 800 किलोमीटर जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, एका घराचं बांधकाम 40 मजूर 7 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे एक हाऊस ती बिल्डिंग आहे त्याचं आणि ते कम्प्लीट करण्यासाठी 60 डेज लागतात आणि नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत 40. मग आता 2 क्वांटिटीज कोणत्या आहेत ह्याच्यातल्या, तर वन इज नंबर ऑफ वर्कर्स आणि दुसरं आहे नंबर ऑफ डेज. नंबर ऑफ वर्कर्स जर एक्स न रिप्रेझेंट केले तर नंबर ऑफ डेज कशानं रिप्रेझेंट करायचे वाय व्हेरिएबलनं रिप्रेझेंट केले. आता काही कारणानं मजुरांची संख्या कमी केली आणि ती किती केली 24. मजुरांची संख्या कमी झाली तर लागणारे दिवस हे काय होणार आहेत. इथं जर 40 जणांना 60 दिवस लागत असतील तर 24 जणांना नक्कीच 60 दिवसांपेक्षा जास्त दिवस लागणार आहेत. म्हणजे इथं नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज यांच्यामध्ये कोणतं प्रपोर्शन आहे इनव्हर्स प्रपोर्शन. आणि इनव्हर्स प्रपोर्शन असल्यावरती काय कॉन्स्टंट असतं प्रॉडक्ट इज कॉन्स्टंट. प्रॉडक्ट हा काय असतो कॉन्स्टंट असतो. म्हणून एक्स इंटू वाय एक्स 40 असताना वाय किती आहे 60 म्हणून एक्स इंटू वाय इज इक्वल टू किती आलं 2400. याला स्क्वेअर करायचं आणि आता पुढचं वाक्य वाचायचं. ज्या वेळेला एक्स ची किंमत 24 असेल वेन एक्स इज इक्वल टू 24 हे बांधकाम किती दिवसात पूर्ण होईल म्हणजे वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणून एक्स इंटू वाय इज इक्वल टू 2040. एक्स इंटू वाय इज इक्वल टू 2000 एक्स ची व्हॅल्यू घाला याच्यामध्ये 24 इंटू वाय इज इक्वल टू 2040. वाय इज इक्वल टू हा 24 ला ट्रान्सफर जर केलं आणि सिम्प्लिफाय केलं तर वाय इज इक्वल टू किती येणार आहे 100. देअरफॉर 24 वर्कर्स विल रिक्वायर हाऊ मेनी डेज टू कम्प्लीट द हाऊस, तर 100 डेज. दिस इज द आन्सर. आता हे दोन्हीही व्यवस्थित लिहा आणखीन सॉल्व्ह करून मला सेंड करा.